नागपूरमध्ये आज भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या अनुषंगानं आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी दुपारी 12:30 वाजता बैठकीला सुरुवात होईल। बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक प्रभारी प्रवीण दटकेंसह इतर सदस्य उपस्थित राहतील। नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये युती व्हावी यासाठी शिवसेनेकडून पुढाकार घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खासदार नरेश म्हस्केंनी भाजप आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेतली। त्याचबरोबर भाजपच्या स्थानिक शिष्टमंडळासोबत त्यांनी युतीबाबत चर्चा केली। शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव भाजपसमोर मांडण्यात आल्याचं खासदार नरेश म्हस्केंनी सांगितलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तळागाळात पोहोचण्यासाठी मनसे स्थानिक पातळीवर मोर्चेबंधनी करताना पाहायला मिळते। शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्व उपनगर आणि मुंबई शहरात अनेक ठिकाणी शाखा आणि कार्यालयांना भेटी दिल्यात। आज राज ठाकरे पश्चिम मुंबईमधल्या शाखा आणि कार्यालयांचं उद्घाटन करतील। भाजपनं पिंपरी चिंचवड आणि कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय। पिंपरी चिंचवडमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजोग वाघेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर कल्याण ग्रामीणमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनाही भाजपचं कमळ हाती घ्यावं लागलंय। सोबतच पुण्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुरेंद्र पाठारे आणि सायली वांजळेंसह आणखी काही माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला। तिकडे सोलापुरातही भाजपनं काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा धडका दिला। काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी नगरसेवक विनोद भोसले आणि राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। माजी आमदार संदीप नाईक यांनी भाजपात पुन्हा प्रवेश केलाय। भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा हा पक्षप्रवेश पार पडलाय। संदीप नाईक यांच्या भाजपात पुनरागमनामुळे नवी मुंबईमध्ये परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता आहे। विशेषतः याचा थेट फायदा माजी खासदार गणेश नाईक यांच्या राजकीय बळकटीकरणाला होणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान गेल्या विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता। भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांचा पराभव करत विजय मिळवला होता। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यशवंत सेनेचे माधव गडदे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचा पाठिंबा शिवसेनेला मिळणार असल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालंय। एकनाथ शिंदेंसोबत विविध समाज जोडले जात असताना आता धनगर समाजही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिंदेंच्या खांद्याला खांदा लावून उतरणार आहे। वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली बवियाचे माजी नगरसेवक गणेश पागेंसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय। यावेळी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी सर्व कार्यकर्त्यांना वसईच्या विकासासाठी अधिक ताकदीनं काम करण्याचं आवाहन केलंय। या पक्षप्रवेशामुळे वसई विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा मोठा नेता फोडला। काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। माजी महापौर रशीद खान यांच्या ठाकरे सेनेमधल्या पक्षप्रवेशावर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी टीका केली। मतांच्या लांगुल चालनासाठी ठाकरे देशविरोधी शक्तींना ताकद देत आहेत असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा दणका दिलाय। काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी नगरसेवक विनोद भोसले आणि राष्ट्रवादीचे माजी महापौर प्रवीण डोंगरे यांनी भाजपत प्रवेश केलाय। पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शेतकरी कामगार पक्षाला जोरदार धक्का दिलाय। शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य असलम राऊत यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय। या पक्षप्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातोय। राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय, पण त्याआधी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या। त्या निवडणुकांमध्ये नेत्यांच्या घरात तिकीट वाटप झाल्यानं चहूबाजूंनी टीका झाली होती।
मात्र आता राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील असक्रिय सदस्यांना तिकीट देऊ नका अशी मागणी भाजपचे बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केलेली आहे. पक्षातील निष्ठावान महिला कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना संधी द्या अशी मागणी उपाध्यायांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीची काल तिसरी बैठक पार पडली आहे. शिवसेना किती जागांसाठी इच्छुक आहे याची यादी सेना नेत्यांनी भाजपला दिली आहे. तसंच आम्हाला ही युती 22 तारखेपर्यंत झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही पावलं टाकत आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या संजय शिरसाट यांनी दिली आहे. तसंच 50% चर्चा झाल्याचंही ते म्हणाले. दुसरीकडे मात्र साधक बाधक चर्चा झाली असल्याची माहिती भाजपच्या अतुल सावे यांनी दिली आहे. जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुसेंच्या उपस्थितीमध्ये या मुलाखती घेतल्या जात आहेत. तर दुसरीकडे भाजप शिवसेना युतीबाबत चर्चा सुरू असली तरी अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र युतीचा निर्णय प्रलंबित असतानाही भाजपनं सगळ्या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्या असून या प्रक्रिया 2 दिवस चालणार असल्याची माहिती भाजपनं दिली आहे. जालन्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्र बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातले आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले. या आदेशानुसार कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्ती, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसंच बँकांच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी आणि कर्मचारी वगळता इतर सर्व परवानाधारक व्यक्तींना महानगरपालिका कार्यक्षेत्रात शस्त्रास्त्र वाहून नेण्यास आणि बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोल्हापुरात महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदेसेनेनं इच्छुकांच्या मुलाखती सुरू केल्यात. या 2 दिवस मुलाखती घेतल्या जाणार असल्याचं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय. कोल्हापूरमध्ये शिवसेना महायुतीत लढणार आहे अशी माहिती माजी खासदार संजय मंडलिक यांनी दिली. तर लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोल्हापूरला दिलेला निधी या मुद्द्यांवरती शिवसेना कोल्हापुरात निवडणुकीला सामोरं जाणार असल्याची माहिती मंडलिकांनी दिली. नाशिक महापालिका निवडणुकीबाबत शिवसेना भाजप युती संदर्भात मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे. कोण किती जागा लढणार याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवसेना शिंदेसेनेकडून महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं मेळावा घेण्यात आला. तसंच शिंदेंच्या सेनेच्या वतीनं इच्छुकांच्या मुलाखती देखील घेण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात परभणी महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं झाली आहेत. त्यामुळे नागरिकांचा शिवसेनेवर विश्वास वाढलाय अशी प्रतिक्रिया शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी दिलेली आहे. अमरावतीत राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झालाय. त्यांच्यावर अमरावतीच्या रिम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीसाठी जात असताना एका 4चाकी गाडीनं त्यांना धडक दिली आहे. या अपघातात खोडके जखमी झालेत. खोडकेंना पायाला आणि मणक्याला मार लागल्याची माहिती आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटलांचं निधन झालंय. त्या 94 वर्षांच्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून शालिनीताई आजारी होत्या. माहीमधल्या निवासस्थानी त्यांचं निधन झालं. आज साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दी.बा. पाटील यांच्या नाव देण्यात यावं या मागणीसाठी भूमिपुत्र समाजाच्या वतीनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका जाहीर करण्यात आली आहे. दोन्ही सभागृहांनी ठराव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला असतानाही 3 वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही हा प्रस्ताव प्रलंबित आहे आणि त्यामुळे भूमिपुत्र समाज चांगलाच आक्रमक झालाय. 22 तारखेला मोर्चा काढण्यात येणार होता, मात्र आचारसंहिता लागल्यामुळे आंदोलन पुढे ढकलण्यात आलंय. दरम्यान आचारसंहिता संपताच मंत्रालयावर मोर्चा काढणार आणि मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबईतच थांबणार असल्याचा इशारा खासदार सुरेश म्हात्रेंच्या वतीनं देण्यात आला आहे. पुणे पुस्तक महोत्सवामध्ये अटलजी एक व्रतस्थ याज्ञिक या पुस्तकाचं प्रकाशन झालं. लेखिका मेधा किरीट लिखित या पुस्तकाचं भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर विनोद तावडेंनी भाष्य केलंय. तर अटलजींच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू तरुण पिढीनं जाणून घेतले पाहिजेत असं मतही विनोद तावडेंनी व्यक्त केलंय. छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध फोटोग्राफर बैजू पाटील यांना रिफोकस न्यूयॉर्क वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2025 पुरस्कार घोषित झालाय. 109 देशांमधील विविध फोटोग्राफर्सपैकी बैजू पाटलांना हा पुरस्कार जाहीर झालाय. हा पुरस्कार मिळवणारे बैजू पाटील हे भारतातील पहिले फोटोग्राफर ठरले आहेत.
शनिशिंगणापूर देवस्थानच्या व्यवस्थापनाचा वाद काही कमी होत नाहीये. पुन्हा एकदा देवस्थानच्या व्यवस्थापनाचा पेच निर्माण झालाय. राज्य सरकारनं बरखास्त केलेल्या विश्वस्त समिती संदर्भात औरंगाबाद खंडपीठानं दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केलाय. राज्य सरकारनं औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर निर्णय देत सर्वोच्च न्यायालयानं नाशिक विभागीय आयुक्तांची देवस्थानच्या मुख्य प्रशासकपदी नियुक्ती केली. दरम्यान राज्य सरकारला लवकरात लवकर नवीन समिती स्थापन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले. तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा अशी ओळख असणाऱ्या शाकंभरी नवरात्र महोत्सव तुळजापुरात कालपासून 4 जानेवारी दरम्यान साजरा होणार आहे. कालपासून देवीची मंचकी निद्रा सुरू झाली असून पुढील 8 दिवस देवी शेजगृहामध्ये विराजमान होईल. 28 डिसेंबरच्या पहाटे मंचकी निद्रा संपन्न होईल आणि त्यानंतर देवी सिंहासनावर विराजमान होईल. गोंधळ झांजा हलगीच्या तालावर काल मोठ्या उत्साहात धार्मिक विधी पार पडलाय. या यात्रेत भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वतीनं गोंदिया शहरातील NMD कॉलेजच्या भव्य पटांगणामध्ये हनुमंत कथा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आजपासून 23 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव होणार असून वृंदावन सिद्धपीठाचे सद्गुरू वृद्धेश्वर महाराज यांच्या वाणीतून हनुमंत कथा सादर होणार आहे. गोंदिया इथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल आणि वृद्धेश्वर महाराज यांनी जिल्ह्यातील सगळ्या भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. चंद्रपूरच्या मिंथूर येथील शेतकरी किडनी विक्री प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी SITची स्थापना केली आहे. नागभीड तालुक्यामधल्या रोशन कुडे या युवा शेतकऱ्यानं कर्ज फेडण्यासाठी किडनी विकली. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाचा आता सखोल तपास करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवरील हे पथक असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वात आणि पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली हे पथक काम करेल. अवयव विक्री प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर घेता यामागे मोठं रॅकेट सक्रिय आहे का याचा तपासही हे पथक करणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात बनावट नोटांच्या वाहतुकीचा प्रकार उघडकीस आलाय. 4 चाकी वाहनातून बनावट चलन नेलं जात असल्याची माहिती मिळताच सटाणा पोलिसांनी कारवाई करत 7 जणांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेल्या बनावट चलनाच्या रकमेचा आकडा अद्याप कळू शकलेला नाही. विशेष म्हणजे मालेगावमध्ये नुकतंच बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघडकीस आल्यानंतर सटाण्यातही असा प्रकार समोर आल्यानं नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा संभाजीनगरशी संपर्क किंवा कनेक्शन असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मुंबईच्या घाटकोपर येथे आमदार पराग शहा यांनी एका रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वाहतुकीचे नियम मोडणारे आणि अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आमदार पराग शहा यांनी घाटकोपरमध्ये आंदोलन केलं तेव्हा हा प्रकार घडलाय. दरम्यान रिक्षा चालकानं नियम तोडले असले तरी आमदाराला कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का असा सवाल आता स्थानिक विचारतायत. ठाण्यातील गिरिराज सोसायटीमध्ये 26व्या मजल्यावर असलेल्या घरात आग लागली होती. घरातील बेडरूमलाही आग लागल्याची माहिती मिळते. या आगीत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र बेडरूममधील फॅन, AC युनिट, कपाट, बेड, कागदपत्र आणि इतर साहित्य जळून खाक झालंय. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सभेवेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांना विद्यापीठाचे गार्ड आणि पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. जुबली फंड याच्या विरोधात हे कार्यकर्ते सकाळपासून विद्यापीठाच्या गेटसमोर आंदोलन करतायत. घोषणाबाजी दरम्यान अचानक तणाव निर्माण झाला आणि मारहाणीची घटना घडली आहे. या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. दरम्यान सिनेट बैठकीतही या घटनेचे पडसाद उमटलेत. कुलसचिवांनी निवेदन स्वीकारून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात CBIनं शनिवारी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सुरक्षा उत्पादन विभागात कार्यरत असणाऱ्या लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली. बंगळुरूमधील कंपनीकडून त्यांनी कथितरित्या 3 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात येतोय. शर्मा यांच्या घराची झडती घेतली असता तिथे 2,23,00,000 रुपयांची रोकड सापडल्याची माहिती CBIनं दिली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय सहयोग आणि निर्यात प्रकरणांशी संबंधित डेप्युटी प्लॅनिंग ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा आणि त्यांच्या पत्नी कर्नल काजल बाली यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. कर्नल बाली या सध्या राजस्थानच्या श्री गंगानगर येथील 16 इन्फंट्री डिव्हिजन ऑर्डिनन्स युनिटमध्ये कमांडिंग ऑफिसर म्हणून तैनात आहेत.
पाकिस्तानातील तोशखाना 2 प्रकरणात माजी पंतप्रधान आणि पीटीआयच्या संस्थापक इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। शनिवारी विशेष संघीय तपास संस्थेच्या न्यायालयानं त्यांना प्रत्येकी 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। हा खटला अत्यंत कमी किमतीत महागड्या बुल्गारी दागिन्यांच्या सेटच्या खरेदीशी संबंधित आहे। निकालानंतर इम्रान खान आणि बुशरा बीबी यांच्या कायदेशीर पथकांनी या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याचे संकेत दिलेत। हा निर्णय कायदा आणि तथ्यांविरुद्ध असल्याचा दावा इम्रान खान यांच्या वकिलांनी केला आहे। आयसीसी 2020 विश्वचषक स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे। या विश्वचषकासाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली असून या संघात मोठे बदल करण्यात आले। अक्षर पटेलला उपकर्णधार बनवण्यात आलं असून गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलला संघातून वगळण्यात आलंय। त्यामुळे संजू सॅमसन भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करताना दिसू शकतो। यासह रिंकू सिंग आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेमध्ये नुकतंच शतक झळकवणारा ईशान किशनचं संघात पुनरागमन झालंय। त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तिसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याच्या प्रयत्नात असेल। T20 क्रिकेट स्पर्धेत भारताला विश्व विजेतेपद मिळवून देणाऱ्या भारतीय महिला अंध क्रिकेट संघाचा जालन्यात भव्य सत्कार करण्यात आलाय। विक्रम टी समूह यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अग्रसेन भवन येथील सभागृहात अ नाईट विथ एक्स्ट्राऑर्डिनरी या विशेष कौतुक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात विक्रम टी समूहाच्या वतीनं भारतीय महिला अंध क्रिकेट संघाला प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून 11 लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात आलाय। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत पुढे आलेल्या आणि देशासाठी खेळलेल्या महिला खेळाडूंनी यावेळी आपल्या संघर्षमय प्रवासातील अनुभव उपस्थितांशी भावनिकपणे शेअर केलेत। तसंच या सन्मानाबद्दल भारतीय महिला अंध क्रिकेट संघानं समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिक मा वंदे या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालंय। मा वंदे हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक आणि राजकीय प्रवासातील घटना आणि महत्त्वाचे टप्पे दर्शवणार आहे। तसंच त्यांच्या आई हिराबेन यांच्यासोबतचे त्यांचे विशेष नातंही अधोरेखित करणारा आहे। वीर रेड्डी एम निर्मित आणि क्रांतिकुमार CH दिग्दर्शित या चित्रपटामध्ये उन्नी मुकुंदन यांनी नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली आहे। हा चित्रपट अनेक भारतीय भाषांमध्ये तसंच इंग्रजीमध्येही प्रदर्शित होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।